रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू, नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू, अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू, बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. मित्रो, सह्याद्री वाहिनीच्या दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रमैत्रिणींनो, बराच काळ असा एक समज होता, खरं म्हणजे तो गैरसमजच होता आणि अजूनही कदाचित आहे, परंतु कमी झालेला आहे. गैरसमज असा की मानवी आयुष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या घटना आहेत, विचार आहेत, साहित्य आहे, संगीत आहे, कला आहे, मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये ज्या सर्व कला आहेत, या सगळ्यामध्ये फक्त पुणे, मुंबई आणि अशी काही मोठी शहरं यांच्याबद्दलच जणू काही या शहरांना मक्ता मिळालेला आहे, सगळे कलावंत इथेच भरलेले आहेत, असा एक समज होता. या समजाला गेल्या कित्येक वर्षामध्ये, निदान एक 15-20 वर्षामध्ये एक छेद गेलेला आहे आणि असा छेद गेल्यामुळे माझ्यासारख्याला खूप आनंद होतो आहे. आज आपल्या भेटीला अशाच एका परभणीतून आलेल्या एका व्यक्तिमत्वाला आपण इथं बोलवलेलं आहे. ह्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू पाहण्यापूर्वी आपण या माणसाबद्दल जी एक चित्रफीत आम्ही तयार केलेली आहे ती पाहणार आहोत. म्हणजे लवकरच तुमच्या लक्षात येईल ताबडतोब की आपण आज कोणाशी गप्पा गोष्टी करणार आहोत. मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी इतकंच काय, भारतीय रंगभूमीवरही सन्मानानं घेतलं जाणारं नाव म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता चंद्रकांत कुलकर्णी. मराठवाड्यातल्या सामान्य शेतकरी कुटुंबात चंद्रकांतचा जन्म झाला. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून औरंगाबादला राहण्याचा आईनं घेतलेला निर्णय चंद्रकांतच्या भविष्यासाठी योग्य ठरला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना एकांकिका, हौशी नाट्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यामधून भाग घेत असताना रंगभूमीवर काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास त्यांना जडला. प्रशांत दळवी, प्रतीक्षा लोणकर यासारख्या नाट्यवेड्या सहकाऱ्यांबरोबर मिळून जिगीषा ही नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. कलावंतांची खरी कदर करणारी मुंबापुरी त्यांना खुणावू लागली आणि संपूर्ण जिगीषाचंच मुंबईला स्थलांतर झालं. आपली अनोखी दिग्दर्शन शैली, विषयाचा सखोल अभ्यास आणि सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेल्या त्यांच्या अनेक चित्रपटांची राष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली. त्यांच्या 30 वर्षांच्या प्रवासात चित्रपट आणि त्यांच्या रंगभूमीवरील अविरत योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. एकाच वेळी प्रायोगिक आणि समांतर नाटकासाठी नाट्यदर्पण पुरस्कार मिळवणारे ते एकमेव दिग्दर्शक आहेत. शासनानेही त्यांचा उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरव केला आहे. अशा या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर स्वागत करूया आपल्या लाडक्या दिग्दर्शकाचं, चंद्रकांत कुलकर्णी याचं, उर्फ चंकूचं. चंकू, चंकू, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अगदी काही सेकंदात या कार्यक्रमाबद्दलची एक सूचना देतो. कोणालाही कोंडीत पकडणं, कोणावर तरी टिंगलटवाळी करणं, गोची करणं असं काही नाही. पण चंद्रकांत कुलकर्णी किंवा दुसरा कुणीही जो प्रकाशामध्ये एवढ्या उंचीवर जाऊन पोचलेला आहे, तो मनुष्य त्या ठिकाणी जाऊन पोचण्या पाठीमागे त्यांनी किती कष्ट केलेले आहेत, काय भोगलं आहे, काय दिलं आहे, काय मिळवलं आहे, काय अभ्यास केला आहे, काय कष्ट केलेत,
हे सगळं सर्वसामान्य प्रेक्षकाला कळलं पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम आपण करतो. तू इथे बसायचं आहेस, मी इथे बसतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची. बोलण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे, तुला बोलतं करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तर आपण सुरुवात करूया. चंद्रकांत, मी तुला चंकूच म्हणतो. हो हो. मला तुझ्या अगदी जन्मापासून तुझ्या ह्या क्षेत्रात येईपर्यंतचा प्रवास, तू त्या क्षणापर्यंत प्रवास तू सांगत राहा. बरं. त्याच्यामध्ये तुझं बालपण, घरचे संस्कार, आईवडील, नातेवाईक, कोणाकडून काय मिळालं लहानपणी, वैचारिकदृष्ट्या, बरोबर, सांस्कृतिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तू काय केलेस, कष्ट, हे सगळे पाहिजे. आणि मधनं आपण थोडी थोडी विश्रांती घेणार. हो. सुरू करूया तुझ्या जन्मापासून. तुझा जन्म कुठे झाला पासून सुरुवात करूया. मराठवाड्यात परभणी जिल्हा आणि पाथरी तालुका याच्यामध्ये एक हमदापूर नावाचं गाव आहे, छोटंसं. हमदापूर. बरं. आणि तिथे माझा जन्म झाला. माझे वडील तिथले आणि आई परभणी, तेव्हा परभणी जिल्हा होता, आता जालना जिल्हा आहे. ते धामणगाव नावाचं गाव होतं. बरं. तिथली माझी आई आणि माझे वडील किशनराव कुलकर्णी. आणि आईपेक्षा वडील जवळपास 19 वर्षांनी मोठे होते. बरं. आणि तिने लग्नात साधारणपणे पहिल्यांदा बघितलं की या व्यक्तीशी आपलं लग्न होणार आहे, अशा काळातलं लग्न. आणि माझा 1963 सालचा जन्म आहे. अच्छा. आणि अत्यंत कोरडवाहू शेतीवर उपजीविका असणारं कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब असं म्हणूया, कनिष्ठ वर्गातच आर्थिकदृष्ट्या. कारण कोरडवाहू जमीन, जिरायती जमीन, त्यामुळे उत्पन्न फारसं नाही. आणि हे 3 भाऊ आणि त्यांची विधवा आई असं हे कुटुंब होतं. वेरॅज माझी आई मात्र मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीतनं गेली होती. त्यामुळे तो एक मोठा फरक मला स्पष्ट जाणवतो की माझं गाव किंवा माझं घर आणि एकच 5 कुटुंबांचा वाडा असणारं ते गाव, आणि आईकडे धामणगावमध्ये एकत्र कुटुंब पद्धती, म्हणजे सख्ख चुलत असं काही नसताना 5 भावंडांचा विस्तार, असं सगळं मोठं कुटुंब. आणि माझी आई त्या एकत्र कुटुंब पद्धतीचं बाय प्रॉडक्ट होती. अच्छा. आणि जसं तुम्ही म्हणालात की कोणाकडनं काय मिळालं, तर म्हणजे जन्म तिच्या पोटी मिळाला हे ठीकच आहे, परंतु सगळं काही वारसा म्हणून तिच्याकडनं मिळालं. अच्छा. फारशी शिकलेली नव्हती आई वडील दोघंही जण, परंतु आईला व्यवहार ज्ञान अप्रतिम होतं. आणि माणसं जोडण्याची हातोटी, संघर्षाची शक्ती, अजिबात गरिबी, स्वतः त्याचं कॉम्प्लेक्स न घेणं आणि मुलांना न देणं, किंवा आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षा थोडेसे जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नातेवाईकांकडे सुद्धा या गंडांनी न बघणं, असं खूप मला लहानपणापासून तिने दिलेलं आहे. शिक्षण आणि शहाणपण यामध्ये जो फरक आहे तोच तिच्यामध्ये होता. कारण मी फार तिचे म्हणजे काय उपकार मानतो, मी कृतज्ञ आहे तिच्याविषयी, की तिने केलेलं स्थलांतर हे माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट आहे. नाही तर तुम्ही म्हणता तसं दुसरी बाजू या आपल्या थीमशी जर जोडलं तर समजा तिच्या डोक्यात त्या हमदापूरमधनं की पुढे काही आपलं भविष्य नाही आणि आपलं जसं गेलं आहे आता तसं आपल्या मुलांचं होऊ नये, हे विजन तिला कोणी दिलं, ही दृष्टी कोणी दिली? शहाणपणच. आणि याच्यामधलं आर्थिक उत्पन्न आपलं कमी आहे तर आपलं कुटुंब मर्यादित असावं इथपासून तर आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणून शहराच्या ठिकाणी तिने स्थलांतर करायला लावलं माझ्या वडिलांना आणि काकांना. आणि अशी ही मंडळी माझ्या वयाच्या 3ऱ्या वर्षी औरंगाबादमध्ये आली. तेव्हा कसं होतं, हे सगळे लोक निजामशाही राजवटीतल्या रचनेचे होते. तर आमच्यासाठी परभणी जिल्हा असा होता की जनरली जसं स्थलांतर व्हायचं एकतर हैदराबाद किंवा औरंगाबाद, आणि त्याच्यामधलं जर कोण विचार करत असेल तर परभणी, कारण मग तिथे कॉलेज, शाळा वगैरे. तर माझ्या आईचा तोही विचार मला फार इंटरेस्टिंग वाटला. कुणाशी ओळख नाही, पाळख नाही, असं काही नसताना तिला औरंगाबाद का वाटलं असेल. आणि औरंगाबाद हे फार शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिक चळवळीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं मोठं गाव. तिथे हे लोक स्थलांतरित झाले आणि कष्ट, मोलमजुरी, कारण शेतीवर असल्यामुळे शैक्षणिक अर्हता काही नाही क्वालिटी. आणि अक्षरशः मोलमजुरी आणि कष्ट या 2 काकांनी आणि आई, माझे वडील, काका आणि आई यांनी केले.
सर्व प्रकारचे कष्ट. मला कुठल्याही प्रकारे त्या गरिबीचं कधीच भांडवल करायला आवडत नाही, जे तुम्हालाही आवडत नाही. आणि परंतु मला त्या गरिबीने खूप काही दिलं. सुरुवातीला असलेला गंड, म्हणजे जवळपास शारीरिक कुपोषण, म्हणजे माझ्या घरामध्ये मला स्पष्ट आठवतं की मी 5वीत गेल्यावर पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी आली औरंगाबाद शहरात. चिमणी, कंदील, रॉकेलच्या प्रकाशातलं घर, आणि ज्याला असं म्हणतो की मोलमजुरी करून आणलेले 1.5, 2, 3 रुपये आणि त्याच्यावर रोजचं कसं भागवायचं. छोटं घर म्हणजे काय, एक कुबट अंधारी खोली. अशा वेळेला आईची गंमत अशी होती की आई तिथे राहून परत प्रौढ शिक्षण शाळेमध्ये शिकायला गेली आणि वडिलांच्या एक परमनंट नोकरीसाठी ती प्रयत्न करत होती. हे फार गमतीशीर, एवढं मोठं उदाहरण आहे, फार मोठं उदाहरण. आणि मी म्हणालो तसं की गरिबीची कधीच लाज वाटू दिली नाही ती, आणि हे काम करायला पाहिजे, हे करावं लागतं, अशा पद्धतीने ती कामं आमच्याकडनं करून घेतली. मात्र असंही नाही की त्या गरिबीचं सतत ती रडगाणं गायली. उत्तम प्रकारचं वातावरण तिने जे काय तेवढ्याच शक्य होतं ते सगळं उपलब्ध करून दिलं. आणि खूप धार्मिक होती. हां, ती अतिधार्मिक असल्याचाही परिणाम पुढे माझ्या विचारसरणीवर फार निगेटिव्ह पद्धतीने झाला आणि मी 100% नास्तिक आहे आता या क्षणाला. अरे वा. हां, आणि पण तो तिकडेच मी इकडे नाही तर हात मिलाव म्हणलो तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन, शाळा कॉलेजमध्ये आलेला विचार, मित्र, शिक्षक यांचं मार्गदर्शन, याच्यामुळे तो जाणीवेने निर्माण झाला. अर्थात मुद्दाम रिबेल म्हणून नाही किंवा प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून नाही, विचारांनी घेतलेला तो निर्णय आहे. तर अशा प्रकारच्या वातावरणात ती वडिलांच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होती, शाळेत प्रयत्न करत होती, आणि मग मला माझ्या बहिणीचा जन्म झाला म्हणून तिचं शिक्षण 7वी पासून थांबलं. 7वी पर्यंत शिकली आई. आणि फार गमतीशीर होतं ते. त्या शाळेतही मी गेल्याचं मला आठवण आहे, पोसटची, तिच्याबरोबर. आणि वडील नंतर एका शाळेमध्ये शिपायाची नोकरी त्यांना लागली, ज्या शाळेमध्ये माझं 5वी ते 10वी शिक्षण झालं. अच्छा. आणि 1ली ते 4थी माझं जिल्हा परिषदेच्या किंवा म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिक्षण झालं. आणि तो एक शाळेचा पिरियड मात्र फार गमतीशीर होता की मला आजचा मी आणि तो, अशी जी दुसरी बाजूची थीम आहे, तिथे परत एक छोटंसं एक ट्रान्सफॉर्मेशन झालं असं मला वाटतं. मला भयंकर गंड होता की आपल्या डब्यामध्ये शिळी भाकरी असणार किंवा काय असणार, मग आपण फार मित्रांबरोबर मिसळता कामा नये, कारण त्यांना विनाकारण आपल्याविषयी आणि सहानुभूती खोटी वाटू नये ही त्यातली भावना. आणि मी भयंकर एकदम सुकडा, उंची नाही असा एक कुपोषित बालक होतो. आणि मला शाळेत 3रीत असताना किंवा 4थीत असताना मला लोकमान्य टिळकांच्या निमित्तानं स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आणि मला असं उचलून टेबलवर उभं केलं आणि जो असलेला धडा असतो तोच बोलून दाखवायचा असतो. परंतु त्या क्षणी काका मला ना एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आली की मला त्यांनी त्या टेबलवर ठेवणं, ती जी एक संपूर्ण शाळेची 100 मुलं जमलेली असणं, आणि ती आपलं लक्षपूर्वक काहीतरी ऐकतायत आणि आपण काहीतरी त्यांना सांगतोय, तो माझ्या दृष्टीने एक फार जाणीवेचा क्षण होता असं मला स्पष्ट आठवतं. सुरुवातीला मी लडबडलो असेल, माझा काही आवाज नसेल फुटला, पण त्या क्षणाला मला जी जादू वाटली की आपण काहीतरी बोलतोय आणि लोक काहीतरी ऐकतायत, त्यामुळे माझे सगळे गंड दूर झाले. स्टेज फ्राईट बरोबर हे पण नाहीसं झालं. आणि मग माझे मित्र वाढले, त्याचा परिणाम असा झाला, 5वी ते 10वी हे माझं गुजराती विद्यामंदिर नावाची शाळा होती. अप्रतिम शाळा होती. म्हणजे ती अप्रतिम शाळा या कारणासाठी होती की प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये एक प्रतिष्ठित शाळा असते की ज्याला एक मोठं नाव असतं, मोठी विश्वस्त समिती असते, संख्या भरपूर असते, तुकड्या भरपूर असतात, त्याचं नाव असतं. बरं, संख्या भरपूर असल्यामुळे त्याची मुलं मेरिटमध्ये जास्त येण्याची संख्या असते आणि एक गवगवा असतो. अशी ती शाळा नव्हती. ही अत्यंत, ज्याला आपण म्हणतो की परत सगळ्या प्रकारच्या सोशो इकॉनॉमिक स्टेटसची मुलं येणारी शाळा होती. तुझ्या या शाळेबद्दल अधिक विस्ताराने ऐकायला आवडेल, त्यातले अनुभव आवडतील. त्यापूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. मित्र हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो, आपण गप्पा गोष्टी करतो. राष्ट्रीय पातळीवरती ज्यांना मान्यता मिळालेली आहे असे चंद्रकांत कुलकर्णी या दिग्दर्शकाबरोबर. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी उर्फ आमचा चंकू. चंकू, शाळेबद्दल
मी जसं सांगितलं की शाळेत 5वी ते 10वी होतं आणि सर्व जाती जमातीची मुलं होती याची स्पष्ट आठवण. गुजराती विश्वस्त समितीची ती शाळा होती, परंतु अप्रतिम शाळा होती, पुरोगामी विचारांची शाळा होती आणि तिथे माझ्या वक्तृत्व स्पर्धेला अजून चालना मिळाली. आणि मी राहतही फार गमतीशीर ठिकाणी होतो. म्हणजे घरं 2-3 छोटी बदलत एक नगारखाना गल्ली नावाची औरंगाबादमध्ये गल्ली होती, जी हार्ट ऑफ द सिटीमध्ये होती. म्हणजे जे औरंगाबादमध्ये घडलं वाईट चांगलं ते सगळं मी जवळपास आय विटनेस म्हणून सगळं जवळून बघितलं. म्हणजे उत्तम व्याख्यानं, उत्तम भाषणं, उत्तम होळीच्या शिव्या, उत्तम मारामाऱ्या, असं सगळंच. म्हणजे सांस्कृतिक वातावरण, गणपती उत्सवातली नाटकं, गॅदरिंग्स, खेळ, सगळं. आणि मी तिथे खूप रमलो. म्हणजे मी मुळात एक्स्ट्रॉवर्ट आईमुळे असल्यामुळे जास्त शाळा आणि घरी येऊन अभ्यास करायचं असं काही वातावरण नव्हतं. या सगळ्या अदर ॲक्टिव्हिटीजनी मी बनत गेलो आणि माझ्याबरोबरीची सगळी मुलं 10वीला मेरिटमध्ये होती. माझं आकलन शक्ती चांगली होती आज मी सांगू शकतो. म्हणजे हा कार्यक्रम बघणारे माझे शिक्षक नाही तर म्हणतील खोटं बोलतो का हा, तर ते सांगतील, याची खात्री देतील. म्हणजे मी थोडासा जर मानेवर दगड ठेवून बसलो असतो तर शैक्षणिकदृष्ट्या थोडे अजून बरे मार्क मला मिळाले असते. तुझं हा सगळा अनुभव घेणं सुरू झालं औरंगाबाद शहरामध्ये, तर मग जिगीषाची सुरुवात तिथून कॉलेजमध्ये झाली. मी लगेच येतो त्या टप्प्यावर. ह्या शाळेमधनं वक्तृत्व स्पर्धेला खूप चालना मिळाली आणि मी 10वी नंतर माझे सगळे जवळचे मित्र, म्हणजे ज्याला माझा क्लोज ग्रुप होता, ते सगळे इंजिनिअरिंगला गेले. आणि मी म्हणजे ते 11वी-12वीला एका कॉलेजमध्ये जावंच लागतं, त्यामुळे ते जिथे जातील त्या कॉलेजमध्ये मी गेलो की बाबा मला हे कुठेतरी आतून माहीत असावं की ही शेवटची 2 वर्ष यांच्याबरोबर आहेत, कारण हे इंजिनिअरिंगला जाणार नाही, मी जाणार नाहीच आहे हे मला कदाचित माहिती होतं. तर मी त्या कॉलेजला गेलो, पण त्या कॉलेजला जाण्यामागे परत वादविवाद स्पर्धेचं एक मोठं अट्रॅक्शन होतं आणि नाटकाचं होतं. तिथे प्राध्यापक कुंभोजकर अजून आहेत ते, त्यांच्या नावाने मी आत्ता एक वक्तृत्व स्पर्धेला पारितोषिक देतो आणि ते आहेत. अजून 87 वर्ष वय आहे आणि औरंगाबादमध्ये अप्रतिम ज्ञानार्जन करत असतात. आणि मग मी 11वीपासनं BSc 3rd इयरपर्यंत जवळपास 22 एक राज्य पातळीवरच्या वादविवाद स्पर्धांमध्ये विजेता आहे. अरे ग्रेट. आणि त्याची मला खूपच चांगली बाजू मिळाली. आणि म्हणजे त्या कॉलेजचे सगळेच स्पर्धक, त्या कॉलेजला परंपराच होती वादविवाद स्पर्धेची. आणि तेव्हा जसं आपल्याकडे मुंबई पुण्यात एकांकिका स्पर्धांचं वातावरण असतं, तसं मराठवाड्यामध्ये वादविवाद स्पर्धांचं खूप मोठं वातावरण. आणि त्यामधनं खूप माझी ज्याला असं म्हणू की अभिव्यक्त होण्याची पद्धत, भाषेवरचं काम, कारण घरी सगळं बोली भाषेत, थोडंसं ज्याला प्रमाण भाषा नसलेलं अशुद्ध भाषेत असंच होतं. मी अशुद्ध काय मानत नाही, ती बोली भाषा होती. परंतु मला इकडे श्रवण संस्कृतीप्रमाणे ते येत. तर त्या पद्धतीने माझी भाषाही बदलत गेली आणि मला त्या कॉलेजमध्ये प्रशांत दळवी भेटला, जो आत्ता माझा मित्र आहे. म्हणजे साधारणपणे 34 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तो मला सिनियर होता. अर्थात त्याची बॅकग्राऊंड खूप उत्तम होती की वडील समाजवादी नेते, दलित चळवळीचे नेते, सव्यसाची संपादक मय दळवी, बाबा दळवी, मोठा भाऊ अजित दळवी जो राज्यशास्त्राचा प्राध्यापक, आणि प्रशांत दळवी. आणि हे लोक मुंबईतनं औरंगाबादमध्ये आले होते. मराठवाडा नावाच्या दैनिकात त्याचे वडील संपादक विभागात काम करत होते. ते नाटकाच्या संस्थांमध्ये सहभागी होते, वक्तृत्व स्पर्धांमध्ये, वादविवाद स्पर्धांमध्ये होते. आणि तो माझा एकदम जीवश्य कंठस्थ मित्र बनला आणि आम्ही एक नाटकाचा ग्रुप तयार झाला. आमचा नकळत समविचारी, समवयीन, समकालीन अशा मित्रांचं. आणि औरंगाबादमध्ये तेव्हा अप्रतिम 10 एक नाट्यसंस्था होत्या. औरंगाबादमध्ये 10 ते 12 उत्तम नाट्यसंस्था होत्या. इकडून सोनटक्के सरांनी जाऊन तिकडे मराठवाडा विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभाग काढला होता. त्यामुळे अत्यंत उत्तम वातावरण, उत्तम प्रायोगिक दर्जाची नाटकं. औरंगाबाद विद्यापीठामधला हा जो नाट्यशास्त्री विभाग आहे तो कमलाकरनी सुरू केला. कमलाकर सोनटक्केने सुरू केला. मग देशपांडे सर नंतर आले. सोनटक्के सर पहिले तिथे. बरोबर. आणि देशपांडे सर आणि महाजन सर आणि बाकी सगळे म्हणजे त्यांचे विद्यार्थी. बरोबर. अर्थात हे विद्यार्थी म्हणजे तेव्हा ॲक्टिव्हिटी करणारे, स्वतः प्राध्यापक इतर कॉलेजमध्ये असणारे, त्या नाट्यशास्त्र विभागात त्यांनी ॲडमिशन घेतली. तेव्हा तो संध्याकाळचा वर्ग असे आणि नंतर हे लोक तिथे प्राध्यापक म्हणून जॉईन झाले. अशी ती रचना आहे. आणि खूप महत्त्वाच्या नाट्यसंस्था तिथे काम करत होत्या. अंतिम स्पर्धेला स्मारक नावाचं नाटक तुम्हाला कदाचित आठवत असेल, ते आलं होतं. ते औरंगाबादचं होतं. औरंगाबाद हे राज्यनाट्य स्पर्धेचं केंद्र होतं मराठवाड्याचं. त्यामुळे तिथे उत्तम नाटकं होत होती.
आणि वेगवेगळ्या आकृतिबंधाची नाटकं व्हायची. कॉलेजच्या गॅदरिंगमधली नाटकं पण खूप महत्त्वाची घडायची आणि हे सगळं मी खूप जवळून बघत होतो माझ्या शाळा कॉलेजच्या वातावरणात. आणि मग राज्य नाट्य स्पर्धा, गणपती उत्सवातलं नाटक, एकांकिका स्पर्धा असं करून हा आमचा जिगीषा नावाचा ग्रुप खूप एक ज्याला असं म्हणू की एक 15, 20, 25 जणांचा अत्यंत कोझी ग्रुप तयार झाला. आणि आमच्याकडे अत्यंत असूयेने बघितलं जायचं कारण आमच्या ग्रुपमध्ये 15 मुली होत्या. तेव्हा नाटकात काम करायला मुली मिळत नसत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर यांच्याकडे मुली आहेत कारण आमची ॲक्टिव्हिटी होती. एक स्त्री नावाची आम्ही नाटिका बसवली होती. त्याचे आम्ही 100 प्रयोग त्या काळात केले. त्यामुळे त्या मुलींची जबाबदारी घेणं, त्यांच्या घरी जाऊन विचारणं, त्यांची रितसर परमिशन घेणं, एक शिस्त लागली संस्थेला. आणि आमच्याकडे फार एक महत्त्वाचा फरक मला जाणवतो तो असा झाला की प्रशांत दळवी हा नुसताच ग्रुप निर्माण करणारा मुलगा नव्हता किंवा नाही, तर त्याला एक व्हिजन आणि दृष्टी असणारा म्हणजे आईनंतर माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर हा प्रशांत दळवी. अच्छा. की ज्याने मला परत एक टर्निंग पॉईंट दिला. कारण दुसरी बाजू तो मला भेटला नसता तर मी पूर्ण वेळ कलाक्षेत्रात आलो नसतो. अच्छा. हे नक्की. त्यामुळे हमदापूर ते औरंगाबाद त्या स्थलांतराचं श्रेय आईला आणि औरंगाबाद ते मुंबईच्या स्थलांतराचं श्रेय प्रशांतला. अच्छा. आणि त्याच्या फाउंडेशनला जिगीषाला आणि त्या निमित्ताने औरंगाबादला. कारण औरंगाबाद मी असं नेहमी सांगतो की मी जो कोणी आहे, कारण मी असं समजतो की त्या हमदापूरमध्ये जन्माला आलेल्याला मी माझ्यात मूलभूत काही नाट्य सिनेमाचं काही असण्याची शक्यता कमी आहे. मला तोही एक गैरसमज दूर करायचा आहे कलाक्षेत्रातला की काही रक्तातच असलं पाहिजे, हाडातच असलं पाहिजे असं कधी नाही आहे. तुम्ही उत्तम पर्यावरणात जर वाढलात, सांस्कृतिक वातावरणात, आणि तर मी त्या औरंगाबादच्या उत्तम सामाजिक आणि हे उघडं ठेवून जो सर्वानुभव घेतो तो होऊ शकतो. मी असं समजतो की औरंगाबादच्या उत्तम सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाचं मी बाय प्रॉडक्ट आहे. अच्छा. तू औरंगाबादवरून संपूर्ण जिगीषाची सगळी हा तुमचा जो समूह आहे हा घेऊन मुंबईला आलास, ते कोणत्या साली आलास? ते मी 88 साली आलो. म्हणजे ते खरं 2 टप्प्यात झालं. असं एकदम आम्ही 10च्या 10 उठून आलो नाही. आणि ती पण परत कल्पना मांडली ती प्रशांतनी मांडली आणि त्याला मी विरोध केला कारण मला ही कल्पना थोडीशी युटोपियन वाटली. असं वाटलं की ज्या पद्धतीच्या वातावरणात आम्ही आहोत, आपण आता शिकतोय, आता कुठेतरी आपण स्थैर्यशील होतोय, आपल्यावर घर अवलंबून आहे, आपल्यावर आर्थिक परिस्थिती इतके दिवस होती तर आपण आता नोकरीला लागतोय, बहिणीचं लग्न आहे, अशी अगदी ज्याला अगदी मेलो ड्रामॅटिक नाटकातली सिच्युएशन असती तशीच होती. परंतु मला परत गंमत वाटली की ह्या 2 स्थलांतर करणाऱ्या माणसांची गंमत अशी की हा जिगीषाचा ग्रुप सगळ्या माझ्या घरात जमत असे. ही सगळी रोज माझ्याकडे जमत असत आणि याला पाठिंबा देणारी व्यक्ती परत माझी आई होती. अच्छा. की तुझ्या स्थलांतराच्या निर्णय प्रशांत पुन्हा आई. आणि त्यांनी दोघांनी मिळून हा निर्णय माझा निर्णय बदलायला लावला की जर तुम्ही इथे 10 वर्ष काम करताय, आम्ही सगळ्या जणांनी काका जिगीषाची भरपूर चांगली ॲक्टिव्हिटी औरंगाबादमध्ये केली. शिवाय नाट्यशास्त्राचे आम्ही सगळे पदवीधारक आहोत. अच्छा. म्हणजे थिअरी प्लस प्रॅक्टिकल असं दोन्ही केलं. आम्ही आमच्या डिग्रीज पूर्ण केल्या, पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि काही जणांनी मास्टर केलं पूर्ण. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमात काम करून हा आलेला विचार वाटला की आत्ता जर आपण स्थलांतरित झालो नाही तर आपण इथे साचेबद्धपणाने जगू, आपलं डबकं होईल, साचलेपण होईल, स्टॅग्नन्सी येईल आपल्याला. आपण तिथे जाऊ, त्याच्यामध्ये कुठेही प्रसिद्धी, ग्लॅमर, पैसा असं काही नव्हतं. जे आपल्या आवडीचं काम आहे ते पूर्ण वेळ काम करायला मिळण्याची शक्यता होती. तुम्ही सर्वांनी जेव्हा हा निर्णय घेतला, आईच्या आणि प्रशांतच्या आणि पुन्हा आईच्या या वास्तवाशी इमान राखत घेतलेला निर्णय, हा घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा मुंबईत आलात तेव्हा जिगीषाचा विस्तार किंवा जिगीषाची प्रगती होताना तत्कालीन जे कोणी नामांकित नट होते, नावं घेण्याची गरज नाही, त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी किंवा थोडक्यात जर मला ते कळलं की काही चांगल्या वाईट आठवणी सांगतो ना. कारण बाहेरून आलेल्या व्यक्तीला सामावून घेणं हे मुंबई तर करत आलेली आहे वर्षानुवर्ष. बरोबर. समूह जे माणसांचे आहेत, विशेषतः ह्या क्षेत्रातले समूह, तर हे समूहाचं राजकारण सगळ्यांना माहिती आहे म्हणून विचारलं. बरोबर. नाही, यातला एक महत्त्वाचा निर्णय आम्ही असा घेतला की आम्ही स्थलांतर केलं म्हणजे 10 जण उठून काहीतरी इथे क्रांती करायला आलो असं नाही. इथे येताना आम्ही सगळ्यांनी नोकरी पत्करली. अच्छा.
आणि आपण जाऊन आधी उपजीविकेचं साधन करू निर्माण, आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करू, त्या दरम्यान चाचपणी करू. कारण स्ट्रगल करणे वगैरे अशा एका आवेशात वेडात दौडले असं काही नव्हतं. कारण असं वाटत होतं की हे पण कुणाची ओळख नाही, काही माहिती नाही. म्हणजे कसं होतं, राज्यनाट्य स्पर्धा नंतर 87 साली आविष्कारमध्ये जो अरविंद देशपांडे महोत्सव झाला त्यात माझं आणि प्रशांतचं मिळून नाटक झालं होतं. ते सांगायचं राहिलं दरम्यान की मी वयाच्या जिगीषाच्या संस्थेमुळे काय फायदा झाला. स्वतःचा लेखक निर्माण झाला संस्थेचा, स्वतःचा दिग्दर्शक निर्माण झाला, स्वतःचे हक्काचे 10 नट निर्माण झाले, स्वतःचे व्यवस्थापन करणारी माणसं निर्माण झाली, नेपथ्य रंगभूषा करणारी माणसं निर्माण झाली आणि अशी मोठी संस्था निर्माण झाली. मी वयाच्या 19व्या किंवा 20व्या वर्षी पहिलं 2 अंकी नाटक डिरेक्ट केलं इथे मुंबईत, औरंगाबादमध्ये, आणि ते अंतिम स्पर्धेत मुंबईला आलं. व्हेरी गुड. त्यामुळे मला जी लॉंग इनिंग खेळायला मिळाली की ज्याला म्हणतो की वयाच्या 20व्या वर्षापासून आता 50-51 पूर्ण झाली, मला 31 वर्ष मी नाटकच करतो आहे. व्हेरी गुड. त्याच्यामुळे ती संख्या 60-65च्या वर गेली नाटकांची. त्यामुळे तो अनुभव करून शिकण्याचा, शिकून चुकण्याचा हा खूप चांगला मिळाला. हो तर. आणि त्याला थिअरीची जोड होती, शिवाय समविचारी मित्रांची मानसिक साथ होती. त्यामुळे आम्ही 10-12 जण जे आलो आणि जे नाही आलेले 20 जण महाराष्ट्रात आहेत अजून, त्यांचा पाठिंबा सतत होता, घरच्यांचा पाठिंबा सतत होता. तर मुंबईत आलो तेव्हा प्रशांत दळवी लोकसत्तामध्ये नोकरी घेऊन आला. मी मुंबई सकाळमध्ये उपसंपादक होतो, कारण मी औरंगाबादला बाबा दळवींच्या हाताखाली लोकमतची पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि मी तिथे नोकरीला होतो. त्यामुळे इथे नोकरी मिळाली मला. प्रदीप भिडेंच्या ओळखीने मला नोकरी मिळाली. म्हणजे माझं नाव त्यांनी सुचवलं, माझा इंटरव्ह्यू झाला आणि मग मला नार्वेकरांनी सिलेक्ट केलं आणि मी नोकरीला लागलो. आणि इथे आल्यानंतर अस्वस्थता होती की नोकरी करतोय, सगळं करतोय, पण मूळ नाटक आहे, रोज छबिलदासला जायचं, शिवाजीला जायचं, नाटक बघायचं, कसं होणार आपलं. अशा फार गमतीशीर आठवणी आहेत. त्यातली एक आठवण तुम्हाला सांगतो, ती फार ड्रॅमॅटिक आहे, तुम्ही जसे म्हणालात. म्हणजे पुढे कसा बदल होतो आणि काय नाही, अशा 3 छोट्या छोट्या आठवणी सांगतो. मी मुंबई सकाळमध्ये होतो आणि मला संपादकांनी सांगितलं की दीपस्तंभ नाटकाचा प्रयोग आहे आणि त्याला माधव गडकरी तेव्हा 10वीला आलेला पहिला जो मुलगा होता त्याला घराच्या चाव्या देणार होते. तर त्याचा प्रसंग नाटकाच्या इंटरवलमध्ये होणार आहे. मला त्या मुलाचं नाव आत्ता आठवत नाही आहे. तर तो तू कव्हर कर पत्रकार म्हणून. आणि शिवाजी मंदिरच्या समोरून गल्ली, तू नाटकवाला आहेस ना, तर मग जा ना, ही बातमी तू कव्हर कर. आणि मोहन वाघांची गाडी तिथून निघते, ते ठाण्याला प्रयोग आहे, त्यांच्याबरोबर जा. कुणाची ओळख नाही माझी. आणि त्या गाडीत बसून मी गडकरीला गेलो. तो काहीतरी 150वा 100वा असा महोत्सवी प्रयोग होता आणि त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये हे फंक्शन झालं, त्याची बातमी मी करून परत त्याच गाडीबरोबर परत आलो. येताना मला इतकं उदास वाटत होतं काका की ठाण्यावर, म्हणजे तेव्हा संजय मोनेशी माझी फक्त जुजबी ओळख होती छबिलदासमुळे, बाकी कोणीही मंडळी नाहीत. ते हसत खेळत होते, प्रयोग केल्याचा आनंद होता, ते नाटकाची गाडी वर, तर त्यांचं नेपथ्य. म्हटलं हे करायला मी इथे आलो आहे आणि मी बातमी लिहितोय आता, कुठून कधी सुरू करणार मी. ती संध्याकाळ फार भयानक होती आणि ती सांगतोय यासाठी की त्याच गाडीवर माझ्या नाटकांची 5 नावं आणि त्याच संस्थेत माझी पुढे 11 नाटकं झाली. तर हा काही माझा काही त्या योगायोगावर भरोसा नाही. माझी गंमत अशी आहे, मी असं म्हणतो की इतके ड्रामॅटिक क्षण अनुभवायची क्षमता या मुंबईने मला दिली. आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात ते फार इंटरेस्टिंग आहे की मला असं वाटतं की सांस्कृतिक क्षेत्रातलं स्थलांतर आहे ना काका, ते अपरिहार्य आहे. आता आपण परप्रांतीयांविषयी बोलतो, अंतर्गत महाराष्ट्रातून शहरामध्ये औद्योगिकरणामुळे येणारे लोंढे आपण बघतो. लातूरला भूकंप झाला तरी माणसं मुंबईलाच येतात, पूर आला तरी माणसं मुंबईलाच येतात, घर उद्ध्वस्त झालं तरी मुंबईलाच येतात, दुष्काळ पडला तरी मुंबईलाच येतात. या सगळ्या प्रकारातून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तुम्ही जे शिकता करता त्याचं खूप मोठं काम आणि ॲव्हेन्यू हा मुंबईत उपलब्ध आहे. आज NSD केलेल्या माणसालाही शेवटी मुंबईत यायला लागतं, FTI शिकलेल्या माणसालाही मुंबईत यायला लागतं. आणि जे गावोगाव नाट्यशास्त्र विभाग, पुण्याच्या ललित कला केंद्र असो की औरंगाबादचा नाट्यशास्त्र विभाग असो किंवा अनेक कॉलेजेसला ॲज अटॅच कॉलेज हे नागपूर आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, सगळ्या ठिकाणी जळगाव आहे, या सगळ्यांना अपरिहार्यपणे यावं लागतं. कारण प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, दूरचित्रवाणी माध्यम, सिनेमा हे सगळं इथे डिमांडिंग आहे. त्यामुळे इथे कोणी ना, मला असं वाटतं येणारा माणूस त्याच्या एका प्रेरणेने येतो, काम करायला येतो.
मला असं वाटतं की हे शहर सुद्धा तुम्हाला इतकं शिकवतं. प्रत्येक शहराचा एक चेहरा असतो चंकू, हो. आणि तो चेहरा तुम्हाला शिकवत राहतो की कसं आपल्या आयुष्याला तोंड द्यायचं. बरोबर. आपण आणखीन पुढे जाणार आहोत, त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतो चंकू उर्फ चंद्रकांत कुलकर्णी याच्याबरोबर. मुंबईमध्ये आल्यानंतर तुला जे यश मिळालं, म्हणजे मगाशी तू म्हणालास त्याप्रमाणे, ज्या परिस्थितीमध्ये कुणाचीही ओळख नसताना आणि संजयबरोबर मोनेबरोबर तुझी जुजबी ओळख झालेली असताना तू पत्रकारिता करण्याकरता म्हणून काम करत असताना जाऊन ती बातमी कव्हर केलीस आणि त्याच गाडीने परत आलास आणि त्याच गाडीच्या चहूबाजूला तुझी पुढची 11 नाटकं झाली. हे जे यश मिळालं, नाही याच्यामध्ये हे इतकं हे मिळालं ते मी किस्सा म्हणून सांगितला. हो. मुळात असं झालं, मी परत इथे येऊन राज्यनाट्य स्पर्धा सुरू केली. मी मुलुंडच्या समीधार नावाच्या नाट्यसंस्थेतर्फे राज्यनाट्य स्पर्धेत अजित दळवींनी सॉमरसेट मॉमच्या एका दीर्घकथेवर नाटक लिहिलं होतं. रेन नावाची त्यांची फार मस्त कथा आहे, आणि त्याच्यावर देहधून नावाचं, आणि ते नाटक बघायला मी मोहन वाघांना बोलवलं होतं. बरं. कारण गंमत कशी असते काका, की नटाला तुमच्यासारख्या समोर जाऊन उभं राहिलं तर त्याची पर्सनॅलिटी असते, त्यांनी एक 5 मिनिटाचा परफॉर्मन्स करून दाखवता येतो, लेखकाला अख्खं स्क्रिप्ट देता येतं, दिग्दर्शकाला अख्खं नाटक दाखवल्याशिवाय कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार. त्यामुळे मला तुमची आणि माझी पहिली भेट आठवते. तुम्ही जंतर मंतर नावाचं शूटिंग करत होतात आणि मी विनय आपटेकडे तेव्हा असिस्टंट म्हणून काम करायचं. तर तुम्ही त्या माझ्या नाटकाविषयी तुम्हाला माहीत होती, कारण त्याच्यामध्ये वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, सुमित राघवन होते. करेक्ट. पण तुम्हाला माझ्याविषयी माहिती नव्हती, आणि अश्विनीने किंवा विनयने कोणीतरी ओळख करून दिली. आणि मी म्हणालो की काका तुम्ही माझं नाटक बघितलंय. तर तुम्ही म्हणाला तुझं नाटक कुठलं, तू काय करतोस? म्हटलं मी दिग्दर्शक आहे आणि मी आत्ता रंग उमलत्या मनाचे नाटक दिग्दर्शित केलं. ते माझं पहिलं नाटक. तर मी राज्यनाट्य स्पर्धा केली, ते नाटक बघायला मोहन वाघांना बोलवलं, त्यांनी मला दिग्दर्शनाची संधी दिली, आणि विनय आपटेने मला नोकरी सोडण्यासाठी शिव्या घालून भाग पाडलं की अरे तू जर नाटक करायला आला आहेस, तू म्हणतोस की तिथे 10 वर्ष तू काम करत होतास, तू शिकला आहेस, तर तू चरितार्थासाठी किती वेळ टेन्शन घेशील. चल तुला इथे किती पगार मिळतो, तुझी काय अपेक्षा आहे. मी म्हटलं अरे काय होतं विनय, की मला जगण्यासाठी पोटापाण्याचा प्रश्न पडू नये असं वाटतं, म्हणून मी नोकरी घेतली आहे, मी काम करत राहीन, हळूहळू मी बाहेर येईन. तो म्हणाला असं हळूहळू होत नसतं, उडी मार, करायचं तर दणक्यात कर. आणि मग तो म्हणाला की चल तू, मी म्हटलं मला अरे मंथली पगाराची सवय झाली, ठीक आहे मी तुला मंथली पगार देतो म्हणाला. अच्छा. हां. आणि तेव्हा मला अगदी जुजबी पगार मिळत असे, तो काळ 88चा. तर माझी बोलून बोलून अशी किती मोठी वाढवून मी मागितले त्याला, 500-700 रुपये अजून वाढवून, तो म्हणाला दिले, आणि मी नोकरी सोडली. आणि मग मी विनयबरोबर काही काळ काम केलं, पण दरम्यान मला नाटकाचं संपूर्ण दिग्दर्शन मिळालं आणि मला पूर्ण वेळ काम करायला लागलं. जे नकळत मी 8 तास 10 तास काम करत होतो त्यातनं मी अचानक मोकळा झालो. मग मला लागोपाठ नाटकं मिळाली. पहिल्याच नाटक कानेटकरांचं, चंद्रलेखासारखी संस्था, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर असे नट, आणि नवीन सुमित राघवन, आणि ते उत्तम चाललं, म्हणजे फारच चाललं. आणि ते नाटक बघून माझं काम सुरू झालं. याच्या जोडीला मी एक सती नावाची एकांकिका बसवली रुईया कॉलेजला INT स्पर्धेत. ती त्यावर्षी सगळीकडे पहिली आली, ज्याच्यामध्ये संजय नार्वेकर आणि सोनिया होते. आणि ते नाटक बघून परचुरे, हां म्हणजे सोनिया मुळे, हां परचुरे, तिचं पहिलं नाटक, आणि संजयचं पण पहिलं नाटक, आणि अप्रतिम कामं दोघे जण करायचे. संजय पवारचं स्क्रिप्ट होतं. अच्छा. आणि ते नाटक बघून महेश मांजरेकर माझा मित्र झाला. अच्छा. म्हणजे इकडे विनयनी माझ्या, तो सांगायचा किस्सा म्हणजे इप्टा नावाच्या नाट्यसंस्थेतर्फे मी दगड का माती नावाचं नाटक केलं, जे प्रशांत दळवींनी लिहिलं होतं. माझी संगीत नाटक अकादमीच्या तरुण दिग्दर्शक योजनेत निवड झाली होती, आणि त्याच्यामध्ये ते प्रशांत दळवीचं नाटक मी करावं अशी योजना होती. तर ते मी विनयला काम करतोस का असं विचारलं, आणि विनयने माझा काही बॅकग्राऊंड माहिती नसताना नाटक वाचून हो म्हणाला, आणि त्यांनी मला सपोर्ट केला, आणि माझ्या दिग्दर्शनाखाली विनयने काम केलं. विनयने अनेकांना असा सपोर्ट केलेला आहे. विनय आपटे, दीपा लागू, मिलिंद सफाई, प्रतीक्षा, जयंत फडके अशी नटमंडळी त्याच्यामध्ये होती. आणि त्याच्यामुळे विनयची मैत्री झाली, महेशची मैत्री झाली, एकीकडे मोहन वाघांबरोबर संबंध निर्माण झाले. आणि मग महेश मांजरेकरांनी पुढाकार घेऊन
माझ्या पद्धतीचं पहिलं नाटक कुठलं तर अजित, म्हणजे जे माझ्या पद्धतीचं या अर्थाने म्हणतोय की मी जे औरंगाबादला शिकलो होतो, माझी एक सामाजिक विचारसरणी, पुरोगामी विचार झाला होता, नाटक चांगलं वाईट कसं असावं याची एक धारणा असते प्रत्येकाची, ती माझी जी तयार झाली होती. माझे जे सहप्रवासी आहेत नाटक क्षेत्रातले, अजित दळवी, प्रशांत दळवी, माझा सगळा ग्रुप, तर अजित दळवींचं डॉक्टर तुम्ही सुद्धा नावाचं नाटक, हे नाटक महेश मांजरेकरांनी प्रोड्यूस केलं आणि ते व्यावसायिक रंगभूमीवर अश्वमी थिएटर्सतर्फे ते मी पाहिलेलं आहे. तुझ्याबद्दल आपल्या क्षेत्रातल्या काही लोकांनी काही ते बोललेले आहेत, ते जरा ऐकूया आपण. चंद्रकांत कुलकर्णी हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, हे त्यांनी सिद्धच करून ठेवलेलं आहे. नाटकाच्या हे बाबतीत चंद्रलेखीची सगळी गाजलेली नाटकं बरीच त्यांनी बसवलेली आहेत. त्यानंतर सुंदर चित्रपट करण्यामध्ये ते मास्टर आहेत. आणि मला असं वाटतं की चंद्रकांत कुलकर्णी हे पूर्वीचे कसे अभिनय मास्तर म्हणायचे किंवा त्यांना जे नाटक शिकवतात त्यांना मास्तरच म्हणायचे, तसं चंद्रकांत कुलकर्णी हे मास्तरच असं माझं म्हणणं आहे. एखाद्या कलाकारांकडनं कसं काम काढून घ्यायचं हे उत्तम त्यांना ज्ञात आहे. त्यांच्याकडे एक सिनेमात काम करण्याचं भाग्य मला मिळालं होतं. भेट नावाची चित्रपट होता, त्यामध्ये मी काम केलं होतं. आणि एक असं नाटक केलं होतं ज्यामध्ये दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, मी आणि रीमा असे 4 जण होतो. त्या ॲक्च्युली एकाच नाटाच्या भूमिका होत्या, परंतु त्या आम्हाला त्यांनी तिघांना एका चॅनलचं जेव्हा सुरुवात व्हायची होती त्या सुरुवातीच्या कार्यक्रमात त्यांनी तो केला होता, तेव्हा मी त्यांच्याबरोबर केलं होतं. आणि नाशिकच्या नाट्य संमेलनामध्ये एका नाटकाचा काही हिस्सा त्यांनी माझ्याकडनं करून घेतला होता. पण खऱ्या अर्थाने उत्तम दिग्दर्शक, उत्तम काय म्हणतात त्यांना, नॅरेटर, समजावून सांगण्याची वृत्ती अतिशय छान, पटेल असं लोकांना पटवून देणं हे फार महत्त्वाचं असतं. किंवा लोकांची गळी मारणं आणि लोकांकडनं काम काढून घेणं हे दिग्दर्शकाचं कौशल्यच असतं, अर्थात त्याचा मूळ सांभाळून. त्याप्रमाणे चंद्रकांत कुलकर्णी हे एक उत्तम दिग्दर्शक आहेत, यात वादच नाही. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हाय चंदू. चंदूविषयी बोलायचं आहे आणि मी बोललो नाही तर मलाच काय म्हणतात त्याला की काहीतरी राहून गेल्यासारखं वाटेल. त्यामुळे खरं तर जेव्हा मला कळलं की चंदू विक्रम काकाला भेटायला येणार आहे, तेव्हा मी म्हटलं की मी त्याच्याविषयी निश्चित बोलणार. कारण माझं जे हर्बेरियम उपक्रम होता त्यामधले जे माझे 5 पिलर्स होते त्यातलं एक प्रमुख पिलर म्हणजे चंदू होता. आणि मला चंदू तुझ्याबद्दल खूप आदर आहे आणि त्या आदर तुम्ही व्यक्त करू शकत नाही. आपण खरं तर समकालीन आहोत आणि एकमेकांविषयीचं प्रेम आणि आदर मला वाटतं की आपण आपापसात ठेवावं. तसं मी आजपर्यंत ठेवत आलो, पण व्यक्त होण्यासाठी मला ही संधी मिळाली आणि ती मी सोडू इच्छित नाही. चंदू, हॅट्स ऑफ टू यू. तू खरंच खूप सुंदर माणूस आहेस, मनमोकळा आहेस आणि ज्या पद्धतीने तू काम करतोस तसंच सगळ्यांनी काम करायला शिकलं पाहिजे. तर मला वाटतं आपली इंडस्ट्री आज जिथे आहे त्याच्यापेक्षा अजून कितीतरी पावलं पुढे जाईल. थँक्यू व्हेरी मच. पुढे सुरुवात कर. तर डॉक्टर तुम्ही सुद्धा, त्याच्या पाठोपाठ 4 चौघे आणि मग रांगत सुरू झाली ज्याला असं म्हणतो आपण. आणि मग ते उत्तम एक दशक मला काम करायला मिळालं, ज्याचा मी खूप आभारी आणि ऋणी आहे. 1990 ते 2000 एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला. आणि तुम्ही जे म्हणालात ना की मग तुम्ही आलात तेव्हा चांगल्या वाईट आठवणी आहेत का, तर अजूनही हे औरंगाबादचे असं म्हणणारी माणसं अजूनही आहेत. ती 50 वर्ष झाली तरी असतील, परंतु मला तसं न म्हणणारी हजारो माणसं आहेत. माझे लाखो प्रेक्षक आहेत. मला विक्रम गोखले असं कधीच म्हणाले नाहीत, विनय आपटे असं कधीच म्हणालं नाही, मला महेश मांजरेकर असं कधीच म्हणालं नाही, मोहन वाघ असं कधीच नाही, लता नार्वेकर नाही. किंवा माझ्याबरोबर एक गंमत तुम्हाला सांगतो काका, माझ्या या ओपननेसचा फायदा असा झाला किंवा मी जे काही शिकलो होतो नाटक त्याचा फायदा असा झाला की माझ्या खूप चांगल्या चर्चा निर्मात्यांबरोबर, लेखक दिग्दर्शकांबरोबर, नटांबरोबर झाल्या. आणि मी सगळ्या, तुम्ही नाव घ्या त्या नटाचं, मी त्याबरोबर काम केलं आहे. संख्यात्मक गुणात्मक दोन्हीसुद्धा. प्रायोगिक रंगभूमीवर काम केलं आहे, व्यावसायिक रंगभूमीवर काम केलं आहे, दूरचित्रवाणी माध्यमात काम केलं आहे, मराठी चित्रपटात काम केलं आहे, हिंदी चित्रपटात काम केलं आहे आणि हिंदी गुजराती थिएटरही मी केलं आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या नटांबरोबर काम करणं, ती तालमीची प्रक्रिया अनुभवणं, ते नाटक संक्रमित करणं, आपण केलेलं महिनाभराची तालीम लोकांपर्यंत प्रयोगाच्या स्वरूपात आणणं, हाच माझा छंद आहे. आणि मी आयुष्यभर त्या माझ्या आईचे आणि मित्राचे आभार याच्यासाठी मानतो की लोकांना आपल्या आवडीचं काम छंदाच्या रूपात जपून बाकी इतर वेळ काहीतरी काम करायला लागतं.
मला 24 तास हेच काम करण्याची संधी या दोघांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मला अजिबात माझं वय झाल्यासारखं वाटत नाही. पण तुझं नाहीच झालेलं, मला तरुण माणूस आहेस तू. मला एनर्जीचा काही प्रॉब्लेम नाही. मला 6-7 तासाच्या झोपेनंतर मी प्रचंड काम करू शकतो आणि मी ते करतोही. आणि मी नुसतंच नाटकापुरतं मर्यादित ते ठेवत नाही. संस्थात्मक पातळीवर उद्या परिषदेच्या कामात असेल, सांस्कृतिक संचालनाच्या कामात असेल, दूरदर्शननी मला कशासाठी बोलवलं तर असेल, एकांकिका स्पर्धा असतील. मी एका वर्तमानपत्रासाठी 6 वर्ष ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम केलं महाविद्यालयीन पातळीवरच्या एकांकिका स्पर्धांसाठी. आत्ता मी नाशिकला जाऊन एक वर्कशॉप घेणार आहे. तर मी उलट या नवीन जाणीवेच्या लोकांबरोबर काम करतो सतत. मी आविष्कारमध्ये काम केलं आहे, मी चंद्रलेखात काम केलं आहे, मी अश्वमीमध्ये काम केलं आहे, मी चिंतामणीमध्ये काम केलं आहे, सुयोगमध्ये काम केलं आहे, अष्टविनायकमध्ये काम केलं आहे, इप्टामध्ये काम केलं आहे. मी एकमेव असेल माणूस असा की मी कुठल्याच संस्थेच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या लेखकांबरोबर काम करण्याचा प्रयत्न केला. मी प्रशांत दळवी माझा मित्र आहे म्हणून प्रशांत दळवींचीच नाटकं केली असं नाही. मी तेंडुलकर, आळेकर, मतकरी, पाटोळे, मयेकर, संजय पवार, अभिराम भडकमकर, डॉक्टर आनंद नाडकर्णी, नवीन जुन्या सगळ्या लेखकांच्या बरोबर मी नाटक केलं. आणि उलट ती नाटकं करावीत असा आग्रह मला प्रशांत दळवी धरतो, माझी संस्था धरते. प्रशांत ग्रेट आहे माणूस. त्याच्यामुळे नाही, मग ते मी आपल्या आपण प्रक्रियेमध्ये दुसरी गोष्ट करत असताना माझ्या लक्षात आलं खूप की छान. 4 ओळींमध्ये त्यांनी हो. एका राजकीय व्यक्तिमत्वाचं सगळं दुःख एका सीनमध्ये, एका सीनमध्ये 4 ओळीच्या सीनमध्ये त्यांनी फार निर्माण सुंदर केलं. पद्धतीने. अप्रतिमच आहे माणूस. आणि त्याच्याकडे तो उत्तम लेखक आहे, उत्तम सांस्कृतिक नेतृत्व त्याच्यामध्ये आहे आणि व्हिजन आहे. आणि ते म्हणून जिगीषाचा जो काय म्हणून सुरुवातीच्या काळात मी जिगीषा संस्था घेऊन आलो म्हणजे लगेच परत इथे मी माझ्या मते इतर ठिकाणी काम केलं. चौकटी बाहेर काम करणारी जी मुंबई पुण्यातले जे लोक आहेत त्याच्यामध्ये औरंगाबादचं तुझं जिगीषा, महाराष्ट्रामधली 2-4 महत्वाची ज्या संस्था आहेत त्याच्यापैकी जिगीषा आहे असं मी समजतो. मला नादो महानोरांची एक संस्था आहे जळगावची, तुमच्या वाक्याचं आठवण झाली की मला फार आवडलं की वैयक्तिक पुरस्कार खूप मिळतील सगळ्यांना. प्रशांत दळवीला लेखक म्हणून मिळाले, मला मिळाले, माझ्या प्रतीक्षा लोणकरला मिळाले, माझ्या नटांना मिळाले, सगळ्यांनाच मिळाले. त्यांनी एक त्यांच्या ट्रस्टतर्फे पुरस्कार दिला आणि ते म्हणाले की आम्ही असा विचार केला की तुला वैयक्तिक दिग्दर्शक किंवा नाटककार म्हणून बक्षीस देण्यापेक्षा महाराष्ट्रात काही जाणीवपूर्वक काम करणारी संस्था म्हणून त्यांनी संस्थेला बक्षीस दिलं. व्हेरी गुड. आणि मला वाटतं की ते बक्षीस माझ्यासाठी खूप अगदी बरोबर, अगदी बरोबर. मित्र हो, आपण पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आम्ही एक विस्तारित कुटुंब समजतो जिगीषा, कारण जेवढं रक्ताचं नातं महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही बघितलं असेल की मी असं अगदी छान स्टेटमेंट करतो की रंगायन असेल की आविष्कार असेल की थिएटर अकॅडमी असेल की गावोगावच्या छोट्या छोट्या संस्था असतील, उद्या नाट्य आराधना सोलापूरची असेल, जळगावची पंचम असेल, या सगळ्या ज्या संस्था आहेत या कुटुंबासारख्या राहिल्या. आणि नेहमी रंगकर्मी आपला नाट्यक्षेत्रातला जो विकसित झाला, डेव्हलप झाला, तो संस्थेच्या पातळीवर. जे लेखक मंडळी संस्थेबरोबर जोडलेले होते त्यांची नाटकं वेगळ्या प्रकारची आहेत, जे एकांडे लेखक आहेत त्यांची नाटकं वेगळ्या प्रकारची आहेत. तर हा एक कारण, नेहमीच नाटक हे चर्चेतून घडणारं, करून बघणारं, तालमीत उभं राहणारं नाटक आहे. त्यामुळे ते नुसतं लिखित संबंधित ठेवणार आहे. त्यामुळे त्या चर्चेतून, म्हणजे मी असं म्हणतो की मी असं ठरवलं आहे माझ्या मनातल्या मनात की, कारण माझा काही फारसा आत्मचरित्रावर फारसा विश्वास नाही माझा, कारण आत्मचरित्रात सगळं खरं लिहिता येत नाही. परंतु मला एक चान्स असा आहे की मी असं एक मात्र नक्की ठरवलं की आम्ही सगळ्यांनी मिळून एक समूह चरित्र लिहायचं. आपण तुझ्याबद्दल आणखीन कोण कोण काय बोलतो तेही ऐकणार. चंद्रकांत कुलकर्णींबद्दल मोजक्या शब्दात बोलायचं म्हणजे खूप अवघड आहे, कारण गेल्या 30 वर्षांपासूनचा आमचा सहप्रवास आहे. आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे औरंगाबादला आमच्या जिगीषा संस्थेच्या निमित्ताने. आमचं नातं जे आहे ते अनेक पदरी आहे, बहुआयामी असं आहे. ते जवळजवळ सगळ्यांचेच जीवाभावाचे मित्र होतात. हे एक त्यांच्यात खूप वेगळा गुण आहे. अतिशय गतिमान अशी त्यांची विचारचक्र चालतात, म्हणजे कधीकधी समोरच्याला ॲडजस्ट करून घ्यायला खूप धडपड करावी लागते, कारण समोरच्याच्या मनातले विचार, समोरच्याचे मनातले प्रश्न, ॲक्टर्सच्या मनातले प्रश्न हे त्यांना भराभर खूप समजतात आणि त्याच्यावर ते तोडगाही देऊन मोकळे झालेले असतात. आणि त्यांची ती गतिमानता जी आहे, त्यांची जी ऊर्जा आहे ती अनेकदा म्हणजे
मी मगाशी म्हणलो तसं चकित तर करतेच, पण कधी कधी त्यांना आठवणी करून द्यावी लागते की हे वयापेक्षा खूप जास्त होतं आहे आपल्या. आणि मला एकच इच्छा आहे की त्यांची ही ऊर्जा तशीच राहो, त्यांची जी प्रतिभा आहे त्याच्यातून नवे असंच आम्हाला मित्रांनाही, म्हणजे बाकीच्यांना तर होतंच, पण आम्हालाही खूप त्याच्यातून नवीन मिळो आणि ती ऊर्जा टिकून राहो आणि नव्या कलाकृती बघायला मिळत, असं मनापासून वाटतं. हाय चंदू. चंदूबद्दल काय सांगायचं आणि किती सांगायचं. चंदूबरोबर जेव्हा मी पहिलं काम केलं ते वाडाचिरेबंदी 9 तासाचं नाटक, आणि तेव्हा ते माझं पहिलं नाटक होतं आविष्कार बरोबर केलेलं, आणि या सगळेच दिग्गज होते, माझीच पाटी कोरी होती. पण चंद्रकांत कुलकर्णी या माणसाने मला कधीही असं जाणवू दिलं नाही की तू नवीन आहेस, तुला काही येत नाही, मी जे सांगतो तसं कर, किंवा चिडचिड आरडाओरडा हे काहीही नाही. नीट छान भूमिका समजावून सांगणं, कुठल्या प्रयोगात काय कमी पडलं आहे, काय जास्त केलंस तू, हे कसं नसायला पाहिजे, ह्याचा काय अर्थ आहे या लिखाणाचा, कारण एलकुंच स्वरांचं लिखाण आहे, हे सगळं समजून घेणं. कारण बाकी सगळे दिग्गज असल्यामुळे ते त्याच्यामध्ये माहीर होते, मी अनभिज्ञ होते ह्या सगळ्या गोष्टीला, आणि त्याचं सगळ्याची त्याने मला करेक्ट जाणीव करून दिली की मला काय अपेक्षित आहे, कसं करायला पाहिजे. त्यामुळे माझं म्हणणं डिरेक्टर, ॲक्टर, कारण त्याने बनगरवाडीमध्ये काम पण केलेलं आहे, खूप सगळ्याच जणांना माहिती असणार, पण तरी ॲक्टर डिरेक्टरपेक्षा चंदू मला माणूस म्हणून त्याच्याही पेक्षा एक पायरी वरचढ वाटतो. थँक्यू चंदू. चंद्रकांत कुलकर्णी म्हणजे मित्र आहे तो, त्याला चंदू म्हणतो आम्ही सगळे. चंदू रुईयापासूनचा मित्र आहे माझा. चंदूने त्याची मुंबईत आल्यानंतरची पहिली एकांकिका रुईयाला केली होती, आणि तेव्हापासूनची ही मैत्री, आणि त्याच्यानंतरचा चंदूचा सगळा प्रवास मी फार जवळनं पाहिला आहे. चंदूने माझ्या एका सिनेमामध्ये अभिनेता म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे मी त्याला खूप जवळून पाहिलेलं आहे. अत्यंत सेन्सिबल, अत्यंत वेल रेड असा माणूस आहे चंदू, आणि चंदूकडनं मी खूप शिकलो आहे व्यक्तिशः. चंदूने मला शिकवलं आहे. चंदूचा जो आवाका आहे आणि जो व्यासंग आहे, या 2 गोष्टी नक्की त्याच्याकडनं घेण्यासारख्या. तुझं पहिलं व्यावसायिक नाटक कुठलं? रंग उमलत्या मनाचे. अच्छा. तुझा सिनेमातला आवडता दिग्दर्शक कुठला? केस्लोस्की नावाचा सिनेमा प्रचंड, म्हणजे दिग्दर्शक प्रचंड आवडतो. त्यांनी रेड, ब्लू आणि व्हाईट अशी एक ट्रायलॉजी केली आहे. मराठीत सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र कुठलं? दर्पण. बरोबर. कोणी सुरू केलं? बाळशास्त्री जांभेकर. बरोबर. तुझा आवडता कवी? विंदा करंदीकर. 4 ओळी म्हणून दाखव त्यांची. हो जरूर, कारण तुम्ही कवी विचारलं. हो जरूर. मला यासाठी माझ्या गुजराती विद्या मंदिर मधल्या मनोहरबाईंचे आभार मानायला आवडेल. इतिहासाचे अवघड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा. इतिहासाचे अवघड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक, चढून त्यावर भविष्य वाचा. अशी ती कविता आहे. 4 ओळींच्या त्यांच्या त्या उपमा होत्या. आणि म्हणजे स्वर्गातून येताना बालक अमृत त्याचे काढून घेती, उरे रिकामी वाटी जवळी तीच खळी ती गालावरती. चंकू, राजकारणामधलं, भारतीय राजकारणामधलं तुझं आवडतं व्यक्तिमत्व कुठलं? महात्मा गांधी. बर. सामाजिक क्षेत्रातलं भारतातलं व्यक्तिमत्व? बरीच आहेत, पण अगदी तोंडावर आलेलं नाव मेधा पाटकरांचं सांगता येईल. इतिहास बदलायचा झाला तर इतिहासातली कुठली घटना बदलावीशी वाटेल तुला? मला थोडासा क्रम मागे पुढे करावं वाटेल स्वातंत्र्य प्राप्तीचा, कारण ज्या पद्धतीने ते मिळालं आणि त्याचे पुढे काही रिपरकेशन्स झाले आणि पुढची सगळी रचना बिघडली. तू केलेल्या नाटकांपैकी सगळी तुझं सगळ्यात आवडतं नाटक? सगळी ना? गुड. सर्वाधिक काल मुख्यमंत्री पद भूषवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? वसंतराव नाईक. तर तुझ्या या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून तू दूरदर्शन करता, दुसरी बाजू या कार्यक्रमाकरता, माझ्याकरता जो वेळ काढलास त्याबद्दल तुला सगळ्या आमच्या या टीमतर्फे आणि आमचे निरंजन पाठक निर्माते आणि मुकेशजी शर्मा ADG दूरदर्शन यांच्यातर्फे मी तुझे आभार मानतो. आणि तुला आणखीन एक छोटंसं काम करायचं आहे. हो. ह्या कार्यक्रमाबद्दल चंकू तुझं काय मत झालेलं आहे हे या नोटबुकमध्ये तू तुझ्या 2 ओळींमध्ये लिहायचं आहेस. कोऱ्या कागदावर लिहायचं आहेस. आणि नंतर मी तुझ्या शेजारी त्या दुसऱ्या कागदावरती तुझा फोटो लावणार आहे. बरं.